हाय हॅलो आणि नमस्कार गाईज आणि गुड मॉर्निंग. आज आहे आपला चौथा कितवा फोर्थ डे ऑफ द ट्रिप. आणि आता आम्ही नुसा बेनेडावरून कुठे जाणार आहे? सानूर हार्बरला आमची कॅब येते खाली, तर आम्ही आता पटकन ब्रेकफास्टसाठी चाललोय. आणि आज सुद्धा आम्ही मॅची केलं आहे. आम्ही ॲक्च्युली पूर्ण ट्रिपसाठी मोस्टली जरा असे मॅचेस कपडे घेतले, तर असे छान आम्ही रेडी झालोय. आणि आता आम्हाला ट्रॅव्हल करायचंय खूप सारं, समुद्र पार करून आता परत थोडंसं म्हणजे या आयलंडवरून तिकडे जायचंय. सानूरला जाणार आहे नुसा पेनिडावरून आणि त्यानंतर उबुडला जायचंय आम्हाला. स्टे आज 2 दिवस आहे तिथे. आता ह्या छानशा घराला आम्ही बाय बाय करतो. जर परत आलाच चान्स तर परत याला आम्ही भेटू, कारण आम्हाला खूप आवडलंय. मस्त होता ना इथला एक्सपिरियन्स. हॉटेल भारी होतं, फक्त बाबू जास्त करून पालीला घालत होते, बाकी काय नाही. काल छोटी पाल आली होती, मला दर्शन पूर्ण जंगलामध्ये आहे ना, तर इथं आहेत किडे वगैरे छोटे पाल. ते त्याचं मी तेवढं एक्सपेक्टेशन ठेवलेलं, पण आता आहे हे कळल्यावर मग जास्त घाबरले. रात्रभर झोपलेली नाही, त्याच्यामुळे नाही झोपले. मला झोपच नाही आली, काय माहिती का, पण रात्री खूप लेट झोपलो. आणि आज आहे आमची अॅनिव्हर्सरी, ज्याच्यासाठी आम्ही ही ट्रिप प्लॅन केली आहे. तर तो दिवस आहे आज, आमची अॅनिव्हर्सरी आहे. आणि आता आम्ही चाललोय ब्रेकफास्ट करायला. त्या अंकलला आम्ही किती सांगतोय की आम्ही घेतो लगेज, पण ते ऐकतच नाही. आता त्यांना सवय ह्या रोजचे स्टेअर्स खालीवर करायची, पण आम्हालाच खराब वाटतंय कारण ते जरा एजेड आहेत म्हणून, पण नाही ऐकत ते. मग आता तेच घेऊन गेले. हा ना, बॅग पण जास्त जड आहे म्हणून वाटतंय, नाहीतर काय नाही. चला आता समोर बघ कसलं भारी दिसतंय, नारळाची झाडं आणि डायरेक्ट ओपन स्काय. मस्त मजा आली. पण येतो उचलता येते ना ड्रेस मुळे. हा, लॉंग नाही, एवढं पण नाहीये लॉंग. तर हे आमचं स्टे होतं 2 दिवसाचं नुसा पेनिडासाठी. ही क्यूटची मुलगी यांची स्कूलला चालली. हाय. ऍक्च्युली मी तेच म्हणते, यांना काय स्कूल युनिफॉर्म वगैरे नाहीये का? गुड मॉर्निंग. How are you? Good, very good. Thank you so much. चला आम्ही बसलोय आता, ब्रेकफास्ट करतो कारण कॅब येईल आणि लवकर निघायचं. आणि आज उशीर करून नाही चालणार, कारण काल काय नाही फिरायचं होतं. आज आपल्याला इथं जायचंय. बस म्हणतीये काय पोर्ट हे रे, फेरी निघून गेली तर नेक्स्ट फेरीपर्यंत थांबावं लागेल. त्याच्यामुळे आम्हाला त्या एजंटला पैसे पण द्यायचे, जेणे पूर्ण इथं नुसा पेनिडातलं तो पण मी दाखवेल तुम्हाला. थोडंसं हे केलं पण ठीक होतं, चांगलं हे केलं. चला आम्ही ब्रेकफास्ट ऑर्डर करतो. Cheers to our 1 year of togetherness post marriage. वेडिंग. तर चांगलं वाटतंय, पण मी येतो त्याच्यात फ्रेश आहे. पण जाऊ दे, लास्ट टाइमच्या हॉटेलचं वेलकम ड्रिंक कसं होतं, आंबाट. इथले फ्रुट्स एवढे जास्त स्वीट नाही आहेत ना. नाही, मागे फ्रूट्स आहेत ना, म्हणजे माहीत नाही का, पण असे जास्त गोड टेस्टच नाही आहे त्याला. ड्रॅगन फ्रूट झालं, परत आपलं बनाना पण इथलं थोडे आंबट आहेत ना. आणि बनाना वॉटरमेलन पण आंबट नाही, पण टेस्ट नाही आहे त्याला. आणि ॲपल चांगले होते. काल माझ्या स्मूदीमध्ये ॲपल होते, आता आज काय माहिती काय फ्रूट्स आहेत. त्यांची जी स्मूदी आहे ते सेमच आहे, पण आज फ्रूटमध्ये त्यांनी वॉटरमेलन, बनाना आणि बाकीचं सगळं सेम आहे. मी एवढं तरी वेगळं काहीतरी खाऊ शकते पण बाई. आणि नाही म्हणजे नाही, त्याने आपला ब्रेड बटर घेतला आणि कॉफी पण
एवढी थंड आहे high स्मूदी नव्हती. म्हणून मी नाही घेतलं, मला नकोय. त्याचा थोडासा घसामध्ये त्याला वाटते म्हणून ना मीच घेतलं. असं एवढं मस्त सर्व करून देत ना, कालचं पण डिनर वगैरे खूप छान सर्व करून दिलं, त्याच्यामुळे मला असं खायची इच्छा वाढते. चला आवरू, एवढं संपायचंय मला यायच्या आत. ओके, तर कॅब ड्रायव्हर आलाय आणि आम्हाला त्यांनी पद्धतशीरपणे, कालचा कॅब ड्रायव्हर चांगला होता हे जाणून देण्यासाठी काय माहिती, आजचा ड्रायव्हर खूप उशिरा आलाय आणि आता निघतो. चला मस्त झालं इकडचं ट्रिप. आता पुढच्या नेक्स्ट जर्नीसाठी आम्ही रेडी आहेत. काय होते आज सकाळपासून? चला जनरी होते काय? जनरी होते जनरी. पहिले तर ते त्यांच्याच भाषेमधले गाणे लावत होते आणि आम्हाला म्हणतोय की एन्जॉय करतोय, लय भारी गाणे आहेत. गाणे असतील तर असं माणसात एनर्जी येते आणि गाडी किती चालवते आणि लाजत वाटते की स्वतः हातात गाडी घरी स्वतः चालवावी. पण जाऊ दे, आमची फेरी लेट आहे त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे, तुला काय करायचं चल नसलो, तुला कुठं काही पोचायचं, कुठं हे करायचं. चाललो मग आता हळूहळू पोचू. आता काय माहिती कधी. कालचा असला हेवी ड्रायव्हर होता ना बाई, एक सेकंड थांबत नव्हता. मला मी इथं बसायचे, मला त्या खोबऱ्यात जावं लागायचं, असं नुसतं हे होतं. पोर्टवर आलोय आम्ही आता. त्याच्याकडेच आमचं हे ते कार्ड जे देतात ना त्यांचं तिकीट म्हणून, तर ते पण त्याने फेरीवाल्याने आम्हाला दुसऱ्याच बोटचं तिकीट दिलं. म्हणजे जे आम्ही आलो ते नव्हतं. आता बघू मग, स्लो बोट फक्त जर दिली ना, त्याला असलं बोलणार आहे ना. पहिलं त्यांनी सगळं डील वगैरे केले, नंतर सगळं गोष्टी सांगत बसला की इथं पैसे कमी होते ना, म्हणून आम्ही ड्रायव्हर लोकलच दिला, इंग्लिश स्पीकिंगवाला नाही दिला. ड्रायव्हरचं आपण एक जास्त एक्सपेक्टेशन करूच नाही शकत की इंग्लिश मिळतील नुसा कॅनडामध्ये. थोडेसे आपल्याला ॲडजस्ट लँग्वेज बॅरियर आहेच, पण आता बघू ह्याचं तरी काय करतो. दुसरी जरी असेल तर ॲटलीस्ट स्पीड बोट तरी पाहिजे बाबा. ते ऑफिस तिकडं अजून पुढे वाटतं, म्हणून ते मला बोललेत हां तू इथेच थांब. मग थांबले मी आता इथं आणि ते तिकीट आणायला गेलेत मी. Okay, thank you. Fine, where is our boat? There? Yes. ओके, थँक्यू सो मच. You get to do something. Call her. Yeah, I will call you. I have your number. Thank you so much. Because you said strong, good song. Yeah. Bye. त्याच्या मते जे एकदम स्ट्रॉंग गाणे ऐकतात ते म्हणजे लय भारी माणसं आहे. मग तुम्ही आमच्यासोबत ते गाणे ऐकलेत म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग आहेत. चला, आजचे आमचे आय डी कार्ड थोडे वेगळे आहेत, कलरचे. आजची boat आमच्या आउटफिटला थोडे हायलाईट करणार आहेत. आणि आता खूप गर्दी येते बघा तुम्ही. कधी जायचं वरुणाला? आणि खूप चालत जावं लागणार आहे वरुणाला. ते ड्रायव्हरला कॉल केला होता तर ते बोलले की कोणती ती एन्जॉय जी होती ना ती बंद आहे आज, म्हणून आज तुम्हाला ह्याचं तिकीट दिलं. चले आज जायचंय आपल्याला, आज बसू तिथं. ऊन आहे ना लय. तिकडं सगळे जे असे छोटे छोटे बोट्स आहेत ना त्यांचे हे, आणि तिकडं जे असे एन्जॉय म्हणजे जे असे मोठे आहेत ना अर्जुना वगैरे त्यांचे सगळ्यांचे मोठे तिकडे आहेत. आणि इथून तुम्ही असे आलात की मग इथं सगळे तुम्हाला घ्यायला थांबलेले असतात असे. जर तुमचा फोनमध्ये फोटो असेल म्हणजे ऑनलाईन असं बुकिंग केलं असेल तर त्यांच्याकडे फोटो असेल तर फोटो घेऊन, किंवा फ्लूकवरून असेल तर तिथं फ्लूकचे बोट घेऊन असतात. असं आहे आमचं. आता आमची 9ची फेरी आहे, ती कॅन्सल झाल्यामुळे मग आम्हाला आता त्यांनी हे केलं शिफ्ट. आणि आम्ही पे पण त्या ड्रायव्हरलाच केलं आहे. एक्स्ट्रा बोलत होता पण नंतर मग काय नाही बोलला, मग
जेवढे ठरले होते तेवढे दिले. आणि आमचा कालचा ड्रायव्हर पण आम्हाला इथं भेटला, काय नाही त्याने स्माईल दिली. एक तर आम्ही त्याचं रिव्ह्यू म्हणजे तो एवढा असं हेच नव्हतं, मग आम्ही सांगितलेलं ना की आम्हाला दुसरा हवा आहे, तर मग तो आम्हाला भेटला. आम्हाला वाटलं म्हणतो काय आता, कारण तो रोज बोलत होता टिप हवी आहे म्हणून, पण आता सर्व्हिसच नाही चांगली तर काय टिप देणार, म्हणून मग तरी म्हटलं तर आलाच तो तर मग देऊ आज, पण नाही आज पाठवला यांनी दुसरा. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर आता आमच्या आधी आहे हो फेरी फेरी, आणि आता निघतो. खूप जास्त गरम होते. बोटमध्ये बसलं ना हलकाचा वारा असतो, पण आता खूप जास्त गरम होते. चला बसलोय आम्ही, खूप जास्त गरम होते. आणि फॅन वगैरे आहे सगळं, पण बोट चालू झाल्यानंतर फॅनची पण गरज नाही पडणार. पण ही त्याच्यापेक्षा चांगली आहे. मला वाटलं उगाच काहीतरी देतोय का काय, पण नाही चांगली आहे. सीट्स वगैरे पण अजून जास्त चांगले आहेत. परत वरती पण फॅन हे आहे, त्यात पण होते पण त्यात साईड चांगले आहेत, वरती पण फॅन आहे. नवीन निघाली आमची बोट. चला निघाल्यावर तुम्हाला असं आहे बघ. आता वरती एका गर्दी Sabar dulu, tahu boleh turun mobil lah. Kamu yang masih proses turun. Ya udah voting dah. Tamu turun semua boleh ready. कोल्हे नंबर 1. कोल्हे नंबर 1. आणि मी घेते मॅक्स. होय येडा, मी घेते ना मॅक्स. हा घेते, व्हिडिओज घेते. Fine, but we will not pay any toll, okay? No, No toll. no toll. There's no toll going there. Okay, if there is, we are not going to pay. No any extra. For 5 to 10 minutes. No, because he has like the customer there. So that's why they want like quick from here. Just 5 to 10 minutes. No? Okay, let's go. Okay, let's go. Let's go. Okay, there's that. Will let We me have to cancel. buy something just for only No, 5 he minutes. in hurry up. He in hurry up because he has Okay. another customer over Okay, there. okay, no problem. Okay, no worries. Let's go. Dave, the cab cancel कर. चला काय येते ग्रॅब गोचेक दोन्ही हे केलं, आणि फॉर अ चेंज आपल्याला कुठे स्वस्त पडलंय. आणि कशावर स्वस्त होतं आज? गोजेकवर आज म्हणजे 1100 रुपये दाखवले. आज गोजेकवर स्वस्त होतं, पण हे इतर जे टॅक्सी आहेत मग ते बोलतात की आम्ही तेवढ्यामध्येच तुम्हाला नेतो. मग ठीक आहे म्हणलं. थोडेसे वाढवले पैसे आणि तेवढ्यात घेता येत ते. कार आहे तिथं, ही कार आहे. आता याच्यात चाललोय, आणि इथं समोर एक सेल टाईपमध्ये आहे. तर म्हटलं थोडंसं काहीतरी बघावं, पण आता त्यांना ऑलरेडी उशीर होतोय म्हणून मग बसायचं पुढं. हो नाही बस. चल हो माझं. त्यांना ऑलरेडी उशीर होतोय म्हणून मग ते बोलतायत की लगेच चला. आणि बॅग सगळे घेतल्यात, 2 माझ्याकडे. ऐक चला निघतो आता. इकडे जरा कार्स आहेत चांगल्या. हे असं यांचं काय आहे, टोल सारखं. नाही का रे, आवाज भरून लावला मी तसा. हे असं टोल आहे यांचा, स्वतःच ते तिथं हे करतात. फार गरम होत आहे आता थोडं. हो 1 तास लागणार आहे ना आपल्याला जायला. 1 ते 1.5 तास लागणार आहे जायला. ग्रॅबवर 200 समथिंग आणि
गोजेकवर 195 दाखवत होते, तर आम्ही गोजेक केलं होतं. ग्रॅबर 600 दाखवत होतो. ओके 600 काहीतरी दाखवत होतं, तर आम्ही मग इथे केलं. आणि आम्ही कॅन्सल नसतं केलं ते, त्याच्यानेच गेलो असतो. पण ते 1 किलोमीटर जवळजवळ आम्हाला चालत जायचं होतं आणि मग तिथून त्यांचा जो पिकअप पॉईंट आहे ना तो होता. आता एवढं उन्हात एवढं चालायला पॉसिबल नव्हतं. आणि हे टॅक्सी मग ते बोलले सेम प्राईसमध्ये घेतो, फक्त ते इथं 195 होते, तर हे बोलले 200 घेणार आहे. मग म्हटलं ठीक आहे, आम्ही आता ते कॅन्सल केलं आणि इथं हे करतोय. पण कायम लक्षात ठेवा की दोन्ही याच्यावर चेक करा, कारण कालपर्यंत आपल्याला ग्राफवर स्वस्त दाखवायचे, गोजेकवर महाग दाखवत होते, आज गोजेकवर स्वस्त आहे. तर असं प्राईस चेक करा. आणि मग हे पण काय करतात, जे लोकल टॅक्सीवाले आहेत ना ते बोलतात आम्ही सेम प्राईसमध्ये येतो, पण किती आहे दाखवा. मग ते आपण कम्पेअर केलेलं असेल तर त्यांना ते लगेच हे करत होते, ग्रॅबवर बघत होते. म्हटलं ग्रॅब नाही, ग्रॅबवर महाग आहे, आम्हाला ह्याच्या थ्रूच जायचं आहे, म्हणजे ह्या प्राईसनुसार. मग ते झाले रेडी. आणि नेमकं ह्या आता ते माहीत नाही खरं आहे की काय, पण ह्याला तिकडं आहेच ऑलरेडी जायचंच आहे. तर मग तो बोलला की मी नेतो तुम्हाला, पण लगेच येत असतात तर. मग म्हटलं जाऊ द्या. असं पण अजून आम्ही शॉपिंग करायचं असं हे केलं नाही आहे, कारण आम्हाला लगेजचं आम्हाला म्हणजे अलाउड आहे, पण जागा नाही आहे आमच्या हे. तर बघू अजून, मग आम्हाला त्याच्यासाठी एक स्पेशल बॅग घ्यावी लागणार आहे शॉपिंगसाठी. आणि आता जास्त कॅश पण नव्हती आमच्याकडे, कारण तिकडे गेल्यावर आता एक्सचेंज करून त्यानंतर चला. पुण्याची बायको केली तर सोबत इकडं पण पालीमध्ये चितळीची बाकरवडे आलेली आहे. सचिन तेंडुलकर पण आलाय त्यासोबत आमच्या ट्रिपला. ब्रदर, फॉर वन काइट हाऊ मच? This one? Yeah, one. Yes. Kalau layang-layang? Yes. 20,000 maybe? Okay. Okay. And that one, this big one, Oh, maybe 70. 70. माझ्या काईट लवर ज्याचा सगळ्यात आवडतीचा सण आहे पतंग महोत्सव. काय असतं आपलं मकर संक्रांत ज्याचा एकदम फेवरेट सण आहे, त्याला इथे येऊन कालपासून पतंग उडताना दिसत आहेत. त्याला तेव्हापासून तेच चाललंय. आणि आता इथे एक दुकान दिसलं डायरेक्ट पतंग बाहेर लावलेल्या, तर त्याने आता याला विचारलं कॅब ड्रायव्हरला की कितीला आहे काय पतंग. मोठी पतंग त्यांची 70,000ला आहे. 70,000 म्हणजे 20,000 मध्ये किती? 350 रुपीजला पडते ती मोठी पतंग. मोठी वाली सगळ्यात एकदम ती मोठी लावलेली होती तिला, ती 350 वगैरे अशा प्राईसला. नवरा मध्ये इकडून पतंग घेऊन जाऊ आपण. ते पलीकडच्या याच्यातून घेऊन तर आता किती? आणि 1 लिटर 10,000 त्यांचं 10,000 म्हणजे समज 55 रुपये लिटर. इंडिया वी पे फॉर 1 लिटर 100. No, 20,000. 20,000? 22 to 20,000, yes, for 1 liter of petrol. त्याच्यामुळे त्यांना एवढं कॅब वगैरे म्हणजे कमी पैसे ते काढतात ना. आपली एवढे आता किती किलोमीटर चाललो आपण? 45. 40च्या पुढेच आहे. एवढं जायचं म्हटलं तरी आपलं कॅबवाला 2,500 रुपये तरी घेत, म्हणजे केलं 2,500-3,000 रुपये. तर आपल्याला पडलं 1100 रुपये. इथे इतके मस्त आर्ट्स काय केलेले आहेत ना, म्हणजे लाकडाच्या इतक्या गोष्टी बनवलेल्या आहेत ना. इथून काय नेऊन येते नेऊ, पण काहीतरी गुडचं नेणार आहे आठवण म्हणून, कारण इतक्या सुंदर गोष्टी ज्या डोळ्यांनी पाहिल्यात ना. आणि एकदम असे मोठे किती म्हणजे 10-15 फीटच्या पण वरतीच तसे मोठे आर्ट्स आहेत. एवढं नाही पण काहीतरी, आणि एकदम अँटिक चेंज झालं रेट. आम्ही मनी एक्सचेंजचं पण ते बघत चाललोय किती काय रेट करते आल्यावर ते करायचं. इतकं
फर्निचरचे दुकान आहेत आणि हे मूर्तीचे 900 आणि 600. मागं 950 होता. आता ते कसं आहे बाबू, हे जे बोर्ड वाले आहेत ना, जिथं जिथं चेंज करता येतं ना, समज कुठं 16,650 जरी असेल ना, तर त्या दिवशी काय होतं, आपण जे चेंज केले ना पैसे बाहेर ते जास्त केले म्हणून मग त्यांनी नाही कमी. नाही तसं नव्हतं. बोर्डवर रेट होता 16,650, पण त्या दिवशीचा रेट चालू होता 16,850. अच्छा 16,850 असं नाही की आपण $200 एक्सचेंज केले म्हणून. ओके. ते बोर्डवर त्यांना तो फिक्स बोर्ड आहे, त्याच्यावरती चेंज नव्हतं करता येत हां हां बाहेर, म्हणून त्यांनी तसं लावलं. आता बघ इथं पण बघा, आता हे याचं चेंज करता कारण याचं डिजिटल बोर्ड आहे, त्यांचं प्रिंटेड आहे, त्याचं नाही करू शकत ना, आत गेल्यावरच राईट. हे कळतं. मला वाटलेलं की आपण थोडे जास्त करून घेतले ना त्याच्यामुळे. नाही त्याच्यामुळे म्हटलं इथं ह्याच्या खूप मस्त मस्त हे आर्ट गॅलरी आहेत बरेच आणि मूर्ती पण असल्या सुंदर आहेत. जास्त करून आहे त्याच्यामध्ये बुद्ध म्हणजे गौतम बुद्धांची, आपलं गणपतीची आणि इथलचं ते दाखवलेलं ना, ते प्रत्येकाच्या दरवाजा बाहेर असतं ते त्या टाईपचं. पण इतक्या सुंदर गणपतीच्या मूर्त्या आपल्या इथं सुद्धा इतक्या सुंदर नसतात माहिती आहे, खरं सांगते. त्याच्यावर इतकं असं रेखीव काम केलेलं आहे ना. आता हे गाडीत जातोय त्याच्यामुळे असं व्हिडिओ नाही घेता येते, पण कुठेतरी आम्ही जर जेव्हा जाऊत ना संध्याकाळी दुपारी जर कुठे दिसले ना मी ते हे करत. इतके सुंदर आहेत ना खरंच, एकदम असं बारीक काम. आपल्या इथं जास्त करून साऊथ साईडला असतं तसं मस्त आहे. आमचं हॉटेल इतकं मस्त होतं की ते फक्त हॉटेलच आहे, बाकी काहीच नाही आहे. ओके, तर आता हे एक सुंदर प्रॉपर्टी आमचं 2 डेजचं हे असणार आहे स्टे. येताना खूप जास्त थकलो, म्हणजे झोप आल्यासारखं झालं, कारण जवळजवळ 1.5-2 तासाचा प्रवास झालाय. वाव. इथं पण खूप, मी थांबा थोड्या आणि दाखवते हे. पण आता आलोय, 2 वाजता चेक इन आहे, पण आता बघू अर्ली चेक इन होतंय का. मस्त प्रॉपर्टी आहे, पण आसपास काहीच नाही आहे आणि रोड खूप भयानक होते, म्हणजे एकदम झाडातून. आम्हाला मे बी इथून हेच करायला लागणार इथं, कारण काहीच टॅक्सी वगैरे अलाउड नाही आहे. मग गाडी वगैरेच काहीतरी बुक करू, 2 व्हीलर. आणि थांबा मी इथं तुम्हाला आर्ट आहे ना ते दाखवते. बरंच काय काय आहे. आले, चला चेक इन प्रोसेस करून घेतो. थँक्यू. चला वेलकम ड्रिंक आलंय, आता ते एन्जॉय करूयात. बघू, इथलं पण ऑरेंज ज्यूसच आहे, पण कसं आहे फर्स्ट हॉटेलला होता तसं नसावं. कसं आहे, तसंच आहे, पण वेगळाच आहे थोडा, पण चांगला आहे. चेक इन झालंय. ऐक, आता आम्ही चाललो आमच्या रूमवर. माहिती नाही आता कुठे किती लांब आहे. जवळच आहे. इकडे ना अजिबात गरम नाही होते, ऊन आहे भरपूर पण गरम नाही होते आणि छान वाटतं. म्हणजे असं नाही का आपल्या इथं गावाकडे गेल्यावर कसं एकदम मोकळी खेळती हवा, कारण इथं सगळीकडे राईस टेरेस आहेत, तर छान वाटतंय खूप. आणि तिकडे ओके, मी तेच म्हणते, कारण ना वरतून काहीच दिसत नव्हतं आणि आमचं व्ह्यू वगैरे खूप छान होता आणि म्हटलं इथं तर काहीच नाही आहे. वाव, इकडे बघा. थँक्यू. सो हे आमचं स्टे. ओके,
ओके, तर हे आमचा आजचा विला आहे आणि हा आमचा व्ह्यू आहे. एक नंबर वाटतंय. आम्ही त्याच्यासाठीच आजचं जास्त काही प्लॅनच केलं नाही आहे, कारण वी आर क्वालिटी टाईम बिकॉज इट्स आवर वेडिंग ॲनिव्हर्सरी. आणि खूप मस्त आहे. आज बघितलं तू? छान आहे. अरे भारी आहे, रूम भारी आहे. मी आता आज मध्ये बघते आणि तुम्हाला पण दाखवते. आय एम सो एक्सायटेड. मी बघितला नाही अजून. वेलकम टू आवर विला. तर हा एकदम असा प्रिटी बेड आहे आणि त्यानंतर इथे आहे टी व्ही, छोटासा फ्रीज, केटल वगैरे ह्या काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या. विंडो पण आहे. टेबल लॅम्प आहे क्यूटशी. आणि हे इथं असं बाहेर पण लावलंय, भारी वाटतंय. आणि इथे एक टेबल आहे. मे बी हा कबर्ड नाहीये, तर त्याच्यासाठी त्याच्याऐवजी हे थोडंसं विंटेज वाईब्स. मिरर नाही, मिरर आहे ना समोर, बघ इथं. ओ एक मिरर आहे आणि हे बघ, वाव कसलं भारी दिसतंय. हे पण वूडचं आहे. मी ते मगाशी बोलत होते ना, ते तसं. आणि इकडे ओके 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 ओके. तर हे आहे माझ्या नवऱ्याची फेवरेट जागा. त्यानंतर हे बाथ. ओके, बाथरूम पण आहे, ड्रायर. ओके, ह्या सगळ्या गोष्टी, लॉकर वगैरे. आणि ना ना आमचा बाथटब, आमचं आतापर्यंतचं 3-4 दिवसांमधलं हे फर्स्ट हॉटेल विथ बाथटब. आणि हे क्यूटचं वॉश बेसिन. दोघांना पण दड आणि ते जी छोटीशी किट देतात ती आहे. मस्त. चलो गाईज, रेडी झालोय. हे आणीचा फोन वायफायला कनेक्ट झालाय म्हणून नुसतं टुंग चालू आहे. फिट चेक दिलाय मगाशीच मी किंवा आणि आता परत आता तुम्ही दोघं देऊ. आता आम्ही चाललोय गाडी रेंट करायला. थोडं रूममध्ये जाऊन थोडं फ्रेशनअप झालो, ड्रेस चेंज केलं आणि आता आम्ही निघणार आहे. थोडं जवळच आहे, 300 मीटर का काहीतरी आहे. मग तिथून गाडी रेंट करू आणि आम्ही जाऊ एक्सप्लोर करायला. इथल्या इथं कुठं नाही जाणार, इथल्या इथंच जाणार आहे, कारण आज आम्ही आराम करायचं ठरवलं आहे. ओके, तर आम्ही आता हे काय बाईक रेंट करून आलो आहे. किती घेतले चार्जेस वगैरे ते सगळं तू सांग. त्यांनी 2,20,000 आयडिया घेतलेत फॉर 2 days ना. हा, फॉर 2 2 days. दिवसासाठी. हां, मी तेच म्हणते. म्हणजे जवळजवळ 1300 रुपये, 1300-1400 रुपये 2 दिवसासाठी. ओके, तर ही आमची 2 दिवसाची साथी आहे आणि हे दोघांना हेल्मेट दिलेत. आणि हा अनीचा आउटफिट आहे. वेट, आणि हा अनीचा आउटफिट आहे आणि माझं दाखव. आणि हा माझा आउटफिट आहे. ऊन खूप जास्त आहे. कॅप्स आम्ही घालणारच होतो, पण आता काय गाडी घेतली, हेल्मेटच घालायला लागणार आहे. तर चलो हेल्मेट घालूयात आणि निघूयात आपल्या जर्नीला. जर्नी म्हणजे कुठंच जाणार नाही, इथल्या इथंच एक्सप्लोर करणार आहे. लागेल का रे? लागलं नाही रे ते अरे म्हणजे काढायचं कसं. बापरे, माझे पप्पा तर लय खुश होतात माहिती का, हेल्मेट जर लावून कोणी गाडी चालवली ना. माझं कुठे ते गाडी सोबत आपल्याला हेल्मेट दिलंय, आपण अजून त्याचं उद्घाटन सुद्धा नाही केलंय. हे बॅग लावतीस माग. हा, आता ऐक ना, पेट्रोल पंप मग अशी पण इथे बसेस वगैरे होते ना, तर त्याच्या नेट चालू आहे. या रोडवर हेल्मेट मस्त आहे. इतके चढ उतार आहेत आणि काय म्हणतात ते, उतारच उतार आहेत. ते गाड्यांना मागं पकडून बसायचं ना लहानपणी, तसलं बसलं डायरेक्ट करतात. आता आम्ही परत एकदा इंडियन रॉकेट शोधत आहोत, कारण आम्हाला आता 2 दिवस तिकडं काहीच खायला भेटलं नाही आहे. आता आम्हाला जरा पोट भरेल असं काहीतरी खायचं आहे. डोंट नो टेस्ट कशी असेल. पूर्ण इंडियनमध्ये इंडियन पण नसतं, पण बघू. चला, इथे ते
तीर्थ टेम्पल जे आहे ना बालीमधलं फेमस, तर ते आहे हॉटेल जस्ट चलो हॉटेलमध्ये आलं. आणि इथं आहे ना कोणतं टेम्पल आहे? तीर्थ टेम्पल. तीर्थ टेम्पल इथं जवळच आहे ना, त्याच्यामुळे इथं खूप सारे शॉपिंगचे स्पॉट्स आहेत. आणि शॉपिंग तर आता होईलच. आणि त्याच्यासोबतच आम्ही आलोय किंग चाय रेस्टॉरंटला. तर हे आहे हॉटेल. हाय नमस्ते. इनसाइडच ना, आताच बसूयात. वाव, गणपतीची मूर्ती बघा किती मस्त आहे. नमस्ते. ओके, तर आलोय. वाजता येतोय बरं का जरा चांगला. एक्सपेक्टेशन थोडेसे मला आहे. थोडा आलाय आपला वास नाही, सुगंध आलाय जेवणाचा. बघू आता चला काय भेटतंय का आवडेल असं खाण्यासारखं. पापडी चाट पण येते. बरंच आहे, पाणीपुरी वगैरे ते सगळ्याच गोष्टी आहेत. पकोडा बिकोडा आहे, ओनियन भजे. आणि कसं वाटतंय असले मेन्यू बघून? 2 दिवस माझे इथेच आहेत भाई. आता 2 दिवस लिहान झाले. चला बघू काय ऑर्डर करायचंय. मग बाबू कसं वाटतंय? आज आपली ॲनिव्हर्सरी आहे आणि आपण बालीला येतोय. चांगलं वाटतं. खावं वेगळं काहीतरी बोलायचं. मग बाबू कसं वाटतं इंडियन फूड बघून? माझे स्माईल बघून मला विचारायची गरजच नाही. खरंच पनीर आहे का काय वेगळं काय दिलंय? ए बाबा. अजून पनीर म्हणून बघ बरं. ए भारी आलंय पण आता बघू. अरे यांचं जेवण दिसायला जरा चांगलंच असतं बरं का. माझी गार्लिक नान आहे, तुझी बटर नान आहे. बघ बरं टेस्ट करून. ठीक ठाक आहे ना? ठीक ठाक आहे. बटर नान खाऊन बघते. गाणं कोणतं लागलं? आपल्या एंगेजमेंटमध्ये हे होतं ना, याच्यावर डान्स केला मी काय ते स्टार्टिंग टेस्ट. गरम आहे. टेस्ट मला पण आता घेतो मी. चला बिल भरूया. इंडियन वाईब्स द्यायला थोडासा हॉटेलचं इंटेरियर केलंय त्यांनी असं. बेबो, हाउ वाज द लंच? अच्छा था. ठीक हा. तीखा नाही ठीक हा मतलब वो मिर्च नाही. आणि त्यांनी आम्हाला विचारलेलं स्पायसी पाहिजे का, ते त्यांचं ते तेवढंच स्पायसी हे होतं. आता आम्ही गाडीचा फोटो काढतोय आणि आम्ही चाललोय इथे टेम्पल आहे, तीर्थ टेम्पल, त्याला चाललोय. 150,000. Okay, just 1 minute. हाऊ मच? 150. ओके, तर इथे पर पर्सन 75 आहे फॉर अडल्ट्स आणि फॉर चिल्ड्रन्स 30. 5 वर्षाच्या पुढच्यांनाच आहे आणि जे डोमेस्टिक आहेत तिथले त्यांना 50 आहे. चला पैसे घेऊन तिकीट घेऊ. This is our ticket to Tirtha Temple of Ubud. Okay, Let's see what is inside of the temple. and explore the temple. आणि आपल्या इथं असतो तर आज ॲनिव्हर्सरी निमित्त एखाद्या मंदिरात गेलोच असतो. आता यांच्या मंदिरात जाऊ. Thank you. आपल्या इथल्या सारखंच आहे. मशीन बिशीन मोकर लावली, त्याच्यात स्कॅन करायचं. काय नाही, फाडून दिलं. मशीन चलत नाही. No, no, I don't have Thank you. money. No. थँक्यू. नो थँक्यू. Thank you, thank you. इथे केळं विकतात बाई. वाव,
बरं झालं आलं. मस्त आहे ना. तेव्हाच काय लिहिलं ओनली फॉर प्रेइंग अँड बिअरिंग द सोरंग इज रिक्वायर्ड. नको जाऊ. हा यांचा घेते व्हिडिओ. इथे ते जे लुंगी सारखं आहे काय म्हणतात त्याला, सोळंग. सोळंग इज कंपल्सरी. नो मॅटर तुम्ही लॉंग घातलंय की शर्ट घातलंय, तुम्हाला ते वेअर करायलाच लागतं. तर चला करू ते वेअर आणि एक्सप्लोर करू. एक्सप्लोर नाही, बघू यांचे मंदिर बघूयात. हे बघा हे असे काही लुंगी घालायला लागतं. मंदिर आज आलो की मग इथं काढायचं आहे. मे बी आता हे पण पैसे देऊन आहे की असंच आहे काय माहिती. नाही रे पैसे आहेत वाटते याला पण. का बॅग कुठे ठेवायला लॉकरमध्ये? मग लॉकर घ्यायला पाहिजे. हां मे बी. अनिला आता ते घालतायत. स्कर्ट वर घे. टॉप सेम कलर. येस थँक्यू. आम्ही असं मॅची हे घातलंय. त्यांचं सुटलं वाटतं. ते बघ नारळ. कुठे? हे बघ समोर कसे नारळ आले. अरे तू वेगळंच झाड आहे त्याला नारळ कसे आले? लाईट्स आहेत ते. लाईट्स आहे का ते? फळ आहे ते कसं? बघ ना इकडे बिरले. ओके चला आपण इथं एंट्री. हे इथं ना एक वेगळंच काहीतरी. आणि चढ बरं हातलं त्याला. नारळ टाईपच वाटतंय. नारळ नाहीये पण ते वेगळंच काहीतरी फळ आहे. नाही आपण ह्याचं नंतर करूच ना गुगल. पण त्याचं पिल्लू छोटूसा. त्याचं टेक्स्चर असं वेगळंच आहे. काय काय माहिती. मे बी. वाव काय भारी. सो ब्युटिफुल. कसं आहे वातावरण? वातावरण जाऊ दे एवढं काय हे नाही. हवा बिवा नाहीये पण इतकं. इकडे काहीतरी आहे प्रे हां करायचं. इथं प्रे करता. टेम्पल प्रेझेंट पीस. अरे तीच आहे मगाशी पण आहे ना. तिथे काहीतरी बाहेर एक पाणी आहे ते स्वतःच्या अंगावर वगैरे घेते तिथे. आणि इथे पण आहे ते भातचं. ते तुम्ही इन्स्टाला बघितलं असेल ना, ते बरेच जण ते पाण्यामध्ये हे करतात. हे बघा ते काहीतरी इथे ते कोर्स टाईप म्हणजे हे होतं, मेडिटेशन करतात. Apa biasa? Oh, no, ma. आता याची प्रॉपर हिस्ट्री काय आहे ते आम्हाला काही नीट माहिती नाही. त्यानंतर आम्ही पण गुगल करतो, कारण इथं काही लिहिलं नाही आहे कुठे इन्स्ट्रक्शन्स. आणि थोडंफार काही लिहिलं ते काय आपल्याला जमणार नाही आहे वाचायला, म्हणजे असं त्यांच्या ह्याच्यात लिहिलं असेल कुठं तर. बाकी इन्स्ट्रक्शन्सच आहेत, हे करायचं आहे, हे नाही करायचं आहे तुम्ही त्याच्यामध्ये गेल्यावर.
मस्त फिश आहेत. अरे फीड करू शकतो आपण त्यांना घेऊन. ए काय पडलं? ओके ओके. इथे लाईक असं त्यांना रोड दिल्यासारखं इकडेच जात आहेत सगळे, लाईन आहेत. बापरे किती सारे आहेत. माझा पण पडायचा बाबा, खायचं एखादा. ते तोंड किती मोठं आहे बघा त्यांचं. कोणता मासा आहे काय माहिती. हे सगळेजण इथे त्यांना फीड करतायत ना, त्याच्यामुळं मग ते. बापरे फोन पडला ना 1 मिनिटात काय होईल. ते काही खाणार नाही पण फोन खाली जाईल. पडणार. हा मग तेच. इथे गेलो आलो कसलं भारी. हो इकडे हे बघा ते तुला चिकन आहे एकदम. त्यांना जेव्हा फीड करतो ना आपण तेव्हा अशी गर्दी होती, तुम्ही बघू शकता. आई ग. ओके इंगडे नेक्स्ट पण ते माझे थोडेसे त्यांना मी मगाशी उल्लू बनवलं. मी असं असं हात केलं तरी पण त्यांना वाटलं की त्यांना खायलाच देते मी. आणि चलो भारी होतं ना. मस्त होते. अरे बाई ते नुसते खातातच, दुसरं काहीच नाही करत ते. नुसतं हात फिरवलं तरी त्यांना लगेच खायचंय. त्यांचं त्याच्यात पोट भरतंय का हात फिरवलं? मग काय तिथं काय केसरीचं वर बांधून जायच्यात मे बी. ओके पोनी टेल करायची गर्ल्सला. थांब ना, दे ना माझ्याकडे, तू कर ना. माझी पोनी आहे पण ऑलरेडी. हाय हाय. ओके ओके पुढे केस नको आहेत. 1 मिनटं थांबा. हे असं पोनीटेल करायची. मी ऑलरेडी वेणी घातली आज, फक्त ती मागे घ्यावी लागली आहे. आता काय जैसा देश वैसे रूल्स. हाँ भेज तो है, भेज तो आज किया है हमने, लेकिन हा हा मी तुला तेच सांगत होते. ह्यांची आहेत ना अशा टाईपचे मंदिर आहेत. वरचं कसं आहे तसं देवार आहे आणि तिथं काहीच देव नाही ठेवत. ते तिथं ते जे नाही का ते बनवून ठेवतात ते तसं त्याच्यात ठेवतात. ते तुला ते सांगतो ना मी. त्यांचं तेच म्हणणं आहे की नेचरच नेचर. हा सगळं काही आणि तेच त्यांना प्रोटेक्ट करतात. येस. सो त्याची नेचरचीच पूजा करायची. त्यांनी बऱ्याच जणांनी गाईड केलेत ना, ते पण तेच सांगतात. आता असंही त्यांची काही प्रॉपर एवढी इंग्लिश नाही की आपल्याला कळते, म्हणून मग त्यापेक्षा गुगल केलेलं बेटर. कुठून कुठून कसं जातोय आम्हाला काही कळत नाहीये. आता एक मोठा एरिया आहे इथं आलोय तर बरंच असे आहेत वेगवेगळे. इथे हे हाईड करून ठेवलेत. ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स नेचर, बस उतना ही करना है असं त्यांचं म्हणणं आहे. मग अगदी त्यांनी म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना झाडांना सुद्धा हे केलंय. ते जे हे बघा त्यांची इथलची जे लुंगी सारखंच आहे ना, ते झाडाला सुद्धा लावलंय. या एरियामध्ये आपण आत नाही जाऊ शकत आहे. आणि मी जे आत्तापर्यंत बोलत होते ना, सगळं बारीक रेखीव काम. म्हणजे तुम्ही हा साधा पिलर जरी बघितला ना तरी त्याच्यावरती डिझाईन्स, ते वरती बघा एकदम असं नक्षीकाम खूप सुंदर केलंय. मग अशी आम्ही त्या हॉटेलला गेलो होतो ना, त्या हॉटेलमध्ये सुद्धा जी गणपतीची मूर्ती होती ना त्याच्यावर पण त्याची ज्वेलरीचं वगैरे इतकं छान असं केलेलं होतं ना. इकडं विहीर आहे वाटतं. म्हणजे आपल्या इथलं ते काय असतं बार कुंड काय. हां हां कुंड तिकडंच होतं ना ते आंघोळ आता करत इथं मला वाटतं इथं पण आहे काहीतरी. काय बघतो काहीतरी असणार नाही. ते आपण याची जरा नंतर गुगल माहिती घेऊ सगळं. इथून म्हणत होते बाळा मी, इथून दिसलं असतं ना. हां 1 मिनिट थांबतो ना. इथून ते काहीतरी प्रे करतायत. ते ज्यांना ते प्रे करायचं आहे ना तिथं ते, तर इथं त्याच्यासाठी
रेंटने ते सॉरॉंग आणि ते ग्रीन कलरचं आणि ते त्यांचं लॉकर वगैरे पण आहे, ते ठेवू शकतात. बरेच जणांनी आत्ता पण आमच्या समोर त्यांनी घेतलं ते आणि आता तिथं चालले हे असं. आणि इकडं आज जाऊन मग ते तिथं पाण्यामध्ये हे बघा आता हे पण गेलेत. इट डिपेंड्स ऑन यू, तुम्हाला काय वेअर करायचं आहे ते. आणि इथे जे गाईड आहेत ना, ते गाईड पण तुम्हाला गाईड करतात आणि त्याची जी काय पूजा प्रोसेस आहे ते सगळं करून घेतात. चला मस्त होतं ना, छान वाटलं पण येऊन. निवांत होतं. मला तर फक्त फिशेस बघून चांगलं वाटलं. हा फिश बघून लय खुश झालं. टेम्पल बद्दल एवढी माहित नाही, बघावं ते लागेल. आपण बघूयात डायरेक्ट आपण. रॅन्डमली आलो ना म्हणून. ऍक्च्युली आमच्या प्लॅन मध्ये नव्हतं, आम्ही आज एकदम आराम करणार होतो जसं मी सांगितलेलं. आणि इथे जेवायला आलो इंडियन रेस्टॉरंट, तर आमची नेमकी पार्किंग जिथे आहे टेम्पलच्या तिथेच, तिथं रेस्टॉरंट होतं ते. त्याच्यामुळे मग आमचं झालं ते. नाहीतर नशिबात होतं ना आपलं. येस, पण चांगलं होतं, मस्त पीसफुल, भारी एकदम. शांत. म्हणजे म्हणतो ना आपण असं आपल्या शांतता, मंदिरात येऊन कसं शांती वाटते आपल्याला, तसंच होतं काही त्यांच्या सगळं. मंदिरात अशी देवाची मूर्ती वगैरे नाहीये. हा सरण चल आता थांबूया सारंग तिथं. द्यावं लागणार आपलं. तिकडे बघते कसले एवढे मोठे घ्यायचे का कोकोनट ड्राय. Yeah, look like coconut, look like pomelo, but not pomelo. ओके ओके ओके. It's called maja. माझ्या Pahit. Maja pahit. माझ्या Okay. पाहित. Yeah, pahit is bitter. ओके ओके. ओके थँक्स थँक्स फॉर Thank द you. चला काय होतं ते माझा माझ्या माझा माझ्या इट्स बीच. ओके फाईन. फ्रीज आता आम्ही शॉपिंगला गेलेलो पण आम्ही काहीच नाही घेतलं कारण आमच्याकडे पैसेच नाही. माझ्या नवऱ्या तिथे शॉपिंगला बऱ्याच गोष्टी बार्गेन केल्या, मग बघितलं तर मनी एक्सचेंज करायचं राहिलेलं. इथं एक होतं पण चांगलं रेट नव्हते तेच. Turn right. आता आमच्या मागं लागले होते दुसरे एक तर काही रोडवर नाही राहिली. एक्सचेंजसाठी आलोय आणि हे जरा दिसतंय, लोकांनी सांगितलंय मोठे मोठे तिथे दिसत आहेत तिथून घ्या. तर हे वाला बघा इथलचा रेट आणि तिथला रेट तुम्हाला दाखवते. डायरेक्ट 17.50 आणि इथं 16.750. लॉट्स ऑफ डिफरन्स. पण तिथून करण्यात जास्त स्कॅम आहे, नकली नोट वगैरे पण देऊ शकतात. सो लेट्स सी. आता इथं आतमध्ये गेलं आहे कारण बऱ्याच ठिकाणी तिथं डिजिटल बोर्ड नसतं, तिथं चेंज नाही करतात. तर जो करंट रेट आहे त्या आत जाऊनच कळेल. एक्सचेंज रेट दुपारी 3पर्यंत चांगला होता, आता तो झाला आहे कमी. त्याच्यामुळे आम्हाला जो आहे त्यामध्येच घ्यावे लागणार आहे. आणि ते उद्या घेतलं समजा तर सांगता येत नाही, कमी पण होऊ शकतो अजून. त्यापेक्षा आता घेतो करून. We have 3 different price for US dollar. So this middle price for 20, 10, 5, for $1, 15, 800. Okay, so can you please give? Yeah. This video is not आम्ही आलो आता मनी एक्सचेंज करायला. $50 नाही का? एक्सचेंज करायचे का बसमध्येच ठेवलं ना. Oh, money finished, brother. Finished? Yeah, only 200. Yeah, sorry, yeah. याला इथं पैसे संपले. बघितच येणार होतो उद्या, बघितलंच म्हणलं. आता आम्ही ते तुम्हाला बोललं ना मगाशी, मी दाखवलं की हे जे छोटे छोटे आहेत ना तिथे जास्त पैसे आहेत. तर मनी तिथे एक्सचेंजचा गेलो, रेट चांगला आहे पण money तिथे exchange- करायचं हां. नाही. मी स्कॅमच असतो. जस्ट कॅमेरा ओपन केला आणि ब्लॉक करते असं दाखवायला गेले. त्यांनी लगेच जो खाली दुसरा बसला ना त्यांनी लगेच सांगितलं की नाही ते व्हिडिओ बनवतात. त्यांनी सांगितलं पैसेच संपले. एका ठिकाणी गेलं त्यांनी सांगितलं बंद झालं. म्हणजे ते 100%. आम्ही जास्त नाही, आम्ही फक्त 50च करणार होतो.
हे बाबे इथे या मार्ट मध्ये बाई पाण्याचा तर रोज रोज एक वेगळा वेगळा रेट बघायला मिळतोय. हॉटेल्समध्ये गेलं घेतली सांग की, हॉटेल्समध्ये गेलं तर हे 25 वगैरे कितीपर्यंत पण जातंय. आणि छोटी बॉटल 15 वगैरे केला पडते. आणि इथं मोठी डायरेक्ट 9ला पहिल्या दिवशी घेतली मार्टमधून, आज 7ला घेतोय. 7ला मनी एक्सचेंज फक्त एवढंच झालं. बाकी शॉपिंग बिपिंग काही केली नाही आम्ही, कारण इथलं मार्केट पण थोडं लवकर बंद होतं. आणि दुसरी गोष्ट आम्हाला आराम करायचा आहे. घेतलं एवढं मस्त ते रेसॉर्ट काय म्हणतात विला आपला, तर मग तिथं टाईम स्पेंड करायचं आहे. म्हणून मग म्हटलं आपण उद्या आलो ना, उद्या पण काहीच नाही आहे, दुसरे प्लॅन आहेत, फक्त ते 2च प्लॅन आहेत. मग त्याच्यानंतर आम्ही ते हे करू. कसं आहे ॲनिव्हर्सरी नाईट? बेस्ट एक नंबर. बेस्ट एक नंबर. जंगलात येऊन आलो, खूप रेस्ट केलाय आम्ही. आणि आता जेवायला पण यायची इच्छा नव्हती, पण आता आलो, जेवण करतोय, परत जाऊन झोपणार आहे. आणि आता जास्त काही टाइम पण नाही झालाय, 7 वाजले असतील, 7 सव्वा 7 झाले असतील. पण इथं इतका लवकर अंधार होतो आणि सगळं लवकर, म्हणजे दिवस लवकर मावळत नाही, पण टाइम लवकर जातो आणि सगळं लवकर बंद होतं. मग आता घरी एवढ्या लवकर मला नाही आठवत कधी जेवलं असेल म्हणून. चलो जेवण करतो, या जेवायला. हाय, तर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे आणि आता आम्ही निघालोय टी व्ही राईड नाही, बाली स्विंगसाठी. आणि कालचा व्लॉग एंड करायचा राहिला तर तो मी आता करतेय. तर काही नाही, आम्ही नंतर घरी आलो, नंतर डिनर वगैरे केलं हॉटेलमध्येच. काय आम्हाला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आम्ही ठरवलंच होतं, सेलिब्रेशन नाही करायचं, ट्रिप करायची. इथे येऊन करणार होतं थोडं सेलिब्रेशन, पण आमचं काही झालं नाही, कारण इथं सगळं लवकर बंद होतं आणि इथं जवळपास काहीच नव्हतं. तर झालं, डिनर वगैरे केलं, त्यानंतर आलो, थोडा वेळ असंच बसलो, मग झोपून गेलो. आणि आता आम्ही निघालोय. आणि पुढचा व्लॉग बघायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.